श्री क्षेत्र आंबाडेनगरतील ढोलवादक अशोक बंडकर साहेब यांच्याकडनं जाणून घेऊया की ते देवाची सेवेसाठी त्यांच्या वाडवडिलांपासून ही परंपरा कशी चालवत आहेत. ही परंपरा हे गाव आमच्या वाडावडिलापासून चालत आलेलं आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आणि ती परंपरा आमच्या मुलाबाळांनी सुद्धा पुढे चालू ठेवली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि ह्या गावाजवळ आम्ही येतो, आम्ही चैत्राला येतो, चैत्राला गावची जत्रा असते त्या चैत्राला येतो तेव्हा देवाचा गाडा असते, तर गाड्याच्या पुढे आम्ही आमचं ढोलवादक असते काय आणि इतर आमचे दुसरे ढोलवादकाने असतात त्यावेळेला. आणि आम्ही जेव्हा 9 दिवस आम्ही इथे येतो, देवीची सेवा करायला मिळते, त्यात आम्हाला आनंद मिळतो काय. आणि गावातली आम्हाला लोक चांगले सहकार्य करतात, चांगल्या प्रेमानं बोलतात काय, त्यांचं चांगलं आम्हाला सहकार्य मिळतं. अच्छा, या बदल्यात काय असं मानधन की किंवा काय मानधन म्हणजे आम्ही जेव्हा आमची ही तुमची आता भात काढणीची लागण होती त्यानंतर मग आमचा एक खंड ठरलेला असतो, ठराविक एक खंड ठरलेला असतो आणि तो खंड आम्हाला घरोघरी गेले की आम्हाला ते खंड आम्हाला सोबशीनं घालतात. सोबशीनं त्या खंडापेक्षा जास्त देतात. अच्छा, म्हणजे सुरुवातीपासून जे पूर्वीपासून चालत आलेली एक गावाने 12 पर्यंत ती सिस्टम आतापर्यंत तशी चालत आलेली. म्हणजे एका आजच्या जागतिकीकरणात 2025च्या जागतिकीकरण यांत्रिकीकरणाच्या युगात पण गावकीनं आपली पारंपरिक वाडवडिलांनी जे रीतिरिवाज घालून दिले ते अजूनही बऱ्यापैकी चालू आहेत, आणि त्यामुळे गावचं गाव पण टिकून आहे. गावचं गाव पण म्हणा किंवा हे जे पहिल्यापासून जे चालीरीती रूढी आले चालत ती आपलं अजूनपर्यंत तरी आहेत आणि इथून पुढे पण सांभाळावं. देवाची सेवा करताना काय आलेला अनुभव? देवाची सेवा करताना इथं एवढं मन रमतं. मी 9 दिवस गावाकडे सुद्धा जायचं नाही. अच्छा, गावाकडे जे म्हटलं तरी पण जायचं काय, इथलं जाऊसच वाटत काय. आणि जाताना एवढं मन भरून येतं. धन्यवाद. तुमच्या संग बोलून खूप खूप आनंद झाला. आई डोंजाईचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहतो.